हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप महत्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा, कारण की तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुम्हाला काही माहिती होणार नाही। व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा। चला तर पाहूया। बहिणींनो, आज 27 एप्रिल झाली आहे आणि तुमच्याकडे आता फक्त शेवटचे 3 ते 4 दिवस उरले आहेत। तर तुमची KYC अजूनही पूर्ण नसेल तर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे मिळून येणारे 3000 रुपये तुमच्या हातातून जाऊ शकतात। हप्ता वितरण नक्की कधी होणार आणि 30 एप्रिल पर्यंत काय बदल होणार, सर्व काही आजच्या या महत्वाच्या व्हिडिओत पाहूया। व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका। पहिले पण सांगितले आणि आता पण सांगितले, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सरकारने आधी स्पष्ट केलं आहे की 30 एप्रिल 2026 KYC दुरुस्तीसाठी शेवटची तारीख आहे। अनेक बहिणींचे अर्ज अप्रूव्ड दिसत आहेत, पण KYC झालेली नसल्यामुळे पैसे बँकेत पोहोचत नाहीत। जर तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल तर या 3 दिवसात हे करून घ्या। 30 एप्रिल नंतर पोर्टलवर दुरुस्तीचे पर्याय बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही तुमची शेवटची संधी समजा। बऱ्याच बहिणी विचारत आहेत की ताई, वितरण अजून का सुरू झालेलं नाही। सध्या सर्व लक्ष प्रलंबित अर्जांच्या दुरुस्तीवर आहे। 30 एप्रिलला ही डेडलाईन संपल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकत्रित निधी वितरणाचा मोठा कार्यक्रम सरकार हाती घेऊ शकतं। मार्चचा 21वा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता एकूण 3000 रुपये मिळण्यासाठी तुमचे प्रोफाईल 100% पूर्ण असणे गरजेचे आहे। बहिणींनो, मंत्री महोदयाने संकेत दिल्याप्रमाणे मार्च आणि एप्रिलचे पैसे एकत्रित येण्याची दाट शक्यता आहे, पण हे पैसे फक्त त्यांनाच मिळतील ज्यांचे बँक स्टेटस सक्सेस आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवर लॉग इन करून पेमेंट स्टेटस नक्की चेक करा। जर तिथे काय त्रुटी असेल तर त्वरित अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधा। तर लाडक्या बहिणींनो, वेळ खूप कमी आहे। आजच आपली आणि आपल्या ओळखीच्या बहिणींची KYC तपासून घ्या। 30 एप्रिल नंतर काय होईल याची नवीन अपडेट मी तुम्हाला नक्कीच देऊन तुमच्या अर्जाचं स्टेटस सध्या काय आहे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा। आणि ही तातडीची बातमी आपल्या सर्व ग्रुपला किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।